नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राईम टाइम मध्ये सगळ्यात पहिली बातमी आहे ती शिवभोजन थाळी संदर्भात. कारण राज्य सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार करत असल्याची माहितीच विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी अगदी लोकप्रिय ठरली होती. शिवभोजन थाळीमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये जेवण मिळतं. मात्र ही योजना बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवरती सुरू असल्याची आता चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आणि म्हणून चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची ही चिन्ह आहेत. आणि यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीत भार पडत असल्याचा आरोप केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आणखी एक योजना बंद होणार असल्याची माहिती आहे. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आलाय. विधानमंडळ सदस्य तसंच इतरांना ही बॅग वाटप करण्यात येणार होती. 886 हार्ड टॉप 4 चाकी लगेज ट्रॉली बॅगा खरेदी करण्यात येणार होत्या. पण महायुती सरकारनं या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्चही ठरवला होता. हा निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे. सरकारी तिजोरीवरती सध्या भार पडताना दिसतोय आणि म्हणून अनेक योजना ज्या आहेत त्या बंद केल्या जात आहेत. तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेसाठी आता कोट्यावधींचा खर्च केला जाणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महायुती सरकारमध्ये अनेक मंत्री लाडकी बहीण योजनेवरचा खर्च हा डोईजड झाल्याचं सांगत खाजगीत बोलत होते आणि ही माहिती अगदी विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्याचंही ठरवलं गेलंय. मग या योजनेचा प्रसार आणि प्रसिद्धीवरती पुन्हा कोट्यावधींचा खर्च कशासाठी असा सवाल आता विचारला जातोय. एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठी कोट्यावधींचा खर्च केला जाणार आहे, तर दुसरीकडे या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून आता माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवरती हल्लाबोल केलाय. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणाले आहेत. मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक असल्याचं सुद्धा थेटपणे बच्चू कडू म्हणाले आहेत आणि अशाच शब्दांत त्यांनी सरकारवरती आरोपही केलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार आहे. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांचा आढावा आपण घेतला आहे. यानंतर राज्यभरातील इतरही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, पण वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया टॉप 50ला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यंदा 31 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी 10वी आणि 12वीची परीक्षा देणार आहेत. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होईल. कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये मुंबई दिशेकडे जाणारी लोकल वाहतूक बंद होती. 1.5 तासानंतर ती पूर्ववत सुरू झालेली आहे. पेंटाग्राफ तुटल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा विस्कळीत झाली होती आणि त्याचा फटका कामावरती जाणाऱ्या प्रवाशांना बसला. कळवा मुंब्रा दिव्यामध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. MIDCच्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर कळवा मुंब्रा दिव्यात 24 तास पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं मनपाकडून आवाहन करण्यात आलंय. पुण्यात सहकार नगरमधील काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
पुण्यात आज शिवाजीनगर भागात 8 तास वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्यानं शिवाजीनगरसहच डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद राहील. तर शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल. रिझर्व्ह बँक एटीएम मधून पैसे काढण्यासंबंधीचे नियम बदलणार आहे. सध्या रिझर्व्ह बँक एका महिन्यात 5 वेळा पैसे काढण्याची सुविधा फ्री देत आहे. आरबीआय आता 5 पेक्षा जास्त वेळा एटीएम मधून पैसे काढण्यावरती फी वाढवण्याचा विचार आहे. तर हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालात ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. तुम्ही जीमेल वापरताय तर आता सावध व्हा, कारण तुमचं जीमेल अकाउंट कधी सुद्धा हॅक होऊ शकतं. 250 कोटी जीमेल खात्यांना गुगलनं हा अलर्ट दिलाय. एआय वापरून जीमेल हॅक केलं जात असल्याचा इशारा गुगलनं दिलाय. तर एआयच्या मदतीनं सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 2,500 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 86,700 रुपये प्रतितोळा झालाय. तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर हे 87,000वरती गेलेत. अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर तसंच लग्नसराईमुळे सोन्याची वाढती मागणी यामुळे सोन्याचे दरही वाढलेत. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे जवळचा मित्र शंतनू नायडू टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचा प्रमुख झालेला आहे. शंतनूनं लिंक्डइनवरती याबाबतची एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. बातम्यांचा वेगवान आढावा तर सुरूच आहे, पण तुर्तास एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते थेट बीडमधून. वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवरती का पाहतोस असं विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. बीडमधील धारूर गावात ही घटना घडली आहे. यापुढे वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी सुद्धा त्या तरुणाला देण्यात आली आहे. अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर त्याच्यावरती अंबाजोगाईतल्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आणि वैजनाथ बांगर तसंच अभिषेक सानप असं मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. धारूर पोलीस ठाण्यामध्ये या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान हे दोन्ही आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचंही समजतंय. कृष्णा आंधळेच्या समर्थनार्थ या आरोपींनी व्हॉट्सअपवरती स्टेटसही ठेवलंय. एकंदरीतच बीडमधील दादागिरी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकत्व स्वीकारलंय. तसंच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अगदी कालच बीडचा दौरा केलाय. म्हणून राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी बीडचा दौरा केल्यानंतर या वाढत्या गुन्हेगारीमध्ये काही फरक पडतो का, त्या थांबवल्या जातात का, त्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात हे पाहावं लागणार आहे. यानंतर आता वळूया टॉप 50कडे. इंग्लंडचा T20 मालिकेत एकतर्फी पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता 3 दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी भारताला ही शेवटची संधी आहे आणि यामध्ये भारताला त्यांचं प्लेइंग 11 अंतिम करायचे आहेत. तसंच स्पर्धेसाठी रणनीती सुद्धा बनवायची आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरती भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय सामना रंगणार आहे आणि यासाठी 2,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज नागपूरच्या मैदानात रंगणार आहे आणि याच सामन्यासाठी भारतीय संघाची नवी जर्सी सुद्धा पाहायला मिळते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या वनडे मालिकेला नागपूरमधून सुरुवात होतीये. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं 34 जिल्ह्यांमध्ये 6,000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठीच 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे आणि या प्रकल्पासाठी 3 वर्षांचा कालावधी निश्चित केला. यामध्ये ग्रामीण रस्त्यांचं काँक्रिटीकरणावरती विशेष लक्ष दिलं जाणार आहे. तर मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं विविध उपाययोजना आखल्या आहेत. या अनुषंगानंच वायू गुणवत्तेवरती लक्ष ठेवण्याकरिताच 5 नवीन देखरेख केंद्र आणि 4 मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
पैशाचा तगादा असह्य झाल्यानं धाराशिवच्या 35 वर्षीय तरुणानं राहत्या घरातच गळफास घेतलाय. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यानं तिघांच्या विरुद्ध आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. केवळ 5,000 रुपयांसाठी जातीवाचक शिव्या घातल्यानं तरुणानं आपलं आयुष्य संपवलंय. भोकरदन तालुक्यात आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून महिलेवरती अत्याचार झालेत. आई वडील भाऊ आणि बहिणीनं विवाहितेला तिच्या 3 वर्षांच्या मुलासहित 2 महिने साखळ दंडानं बांधलं होतं. या प्रकरणी विवाहितेच्या पतीनं न्यायालयात दाद मागितली आणि त्यानंतर दोघांचीही सुटका करण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि आता राजकीय गोटातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी. ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच आता गणेश नाईक हे ऍक्टिव्ह मोडवरती आल्याचं दिसतंय. ठाण्यातल्या 5 पाखडी भागातल्या माघी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली आणि त्यामुळे संपर्क प्रमुख संपर्क मंत्री होताच गणेश नाईकांचं ठाणे जिल्ह्यातले दौरेही वाढले आहेत. त्यातच गणेश नाईकांनी ठाण्यातच जनता दरबार सुद्धा घेण्याचं जाहीर केलंय. तेव्हा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्याच होम ग्राउंडवरती घेण्याची तयारी भाजप तर करत नाहीये ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा. म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी नवी त्या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा. तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच. खरं तर ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री नाही आहेत अशा ठिकाणी संपर्क प्रमुख किंवा ज्यांना संपर्क मंत्री म्हणतात हे निवडण्यात आलेले आहे. आणि हे सगळे मित्रपक्षांनाच धक्का देण्यासाठी तर होत नाहीये ना, भाजपची ही नवी रणनीती तर नाहीये ना, असा सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. नेमकं याचं काय होतं पाहावं लागेल. तुर्तास आपण आता पुढच्या बातमीकडे वळूयात. बातमी आहे पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची. तुम्ही पण पाणीपुरी खाता का? पाणीपुरी खात असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण व्हिडिओ जे दाखवलंय ते पाहून तुम्ही पाणीपुरी खाणं बंद कराल. तेव्हा तुम्ही म्हणाल की आपण पाणीपुरी खातोय की तेलपुरी. म्हणूनच आम्ही या व्हिडिओची पडताळणी केलेली आहे आणि तेव्हा काय समोर आलंय तुम्हीच पहा. दो बोलता नीचे गिर गई। हम खाते हैं। हाँ, एक पानीपुरी है। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याची कुणाची हिम्मत होणार नाही, कारण पुरीला फुंक मारल्यानंतर त्यातून 5 ते 6 थेंब तेल बाहेर येत असल्याचं दिसतंय. खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात एका पुरीत तेल असतं का? बरेच जण पाणीपुरी आवडीनं खातात. हा आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही पाणीपुरी नव्हे तेलपुरी खाताय. पाणीपुरीच्या एका पुरीत एवढं तेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? एका पाणीपुरीत 4 ते 5 थेंब तेल असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, कारण जास्त प्रमाणात तेल खाणं ही आरोग्यासाठी चांगलं नाही. पाणीपुरी सगळेच आवडीनं खातात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पाणीपुरीच्या पुरीत किती तेल असतं हे पाणीपुरीच्या ठेल्यावरच कळू शकतं, कारण लोक तिथूनच पाणीपुरी खातात. म्हणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचले आणि खरंच पाणीपुरीत जास्त तेल असतं का हे जाणून घेतलं. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फुंक मारल्यानंतर त्या पुरीतनं खूप सारं तेल ज्यांनी बाहेर पडतं ते या ठिकाणी होतंय का ते आपण पाहणार आहोत. कसं करून दाखवा. हे होऊच शकत नाही, कारण की ही पुरी आम्ही जेव्हा तयार करतो, तयार झाल्यानंतर एका
अजून एक मशीन असते राऊंडची, त्याच्यामध्ये या पुऱ्या फिरून त्यातलं तेल काढलं जातं. माझ्या तरी इथं म्हणजे पुण्यात भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे पुरी करायची. व्हायरल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात पाहिल्यावर पुरीत इतकं तेल दिसलं नाही. मात्र पाणीपुरीत किती प्रमाणात तेल असतं आणि तेल किती प्रमाणात खावं याची माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळं आम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेतला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या भारताच्या संस्थेने जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दिवसामधून 10 ml त्यांनी तेल घ्यावं. चौरस आहारामध्ये असावं. ते तळण असतं बाहेरचं, त्यामध्ये एकदा सकाळी तेल उकळायला टाकलं की ते रात्रीपर्यंत उकळतच राहतं. ही संपृक्त तेलं ही हृदयाच्या दृष्टीने, रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या दृष्टीने आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळ्याच पुऱ्या या खाण्यास हानिकारक नाहीत. पुरी कुठे आणि कुठल्या तेलापासून बनवली जाते हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हायरल व्हिडिओतील पुरी खराब तेलातील असावी. पाणीपुरी खाताना स्वच्छ ठिकाणी खावी. दिवसाला 10 ml तेल आरोग्यासाठी घातक नाही. त्यामुळे सगळ्याच पाणीपुरीतील पुरीत जास्त प्रमाणात तेल असतं हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही पाणीपुरी खाताना चांगल्याच ठेल्यावर जा. अस्वच्छ ठिकाणी कोणतेही पदार्थ खाऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.